नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्य आणि पार्थचा विवाह संपन्न झालेला असतो आणि तेवढ्यात पळत पळत आता जेव्हा हा नंदिनीला घेऊन तिथे येतो आणि काव्य आणि पार्थचं लग्न झाल्याचे बघताच आता जेव्हा आणि नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, दोघेही मोठे डोळे करून फक्त आणि फक्त पार्थ आणि काव्याकडे बघत असतात. तर आता पार्थ आणि काव्य देखील नंदिनी ही जेव्हा सोबत तिथे आल्याचे बघताच आता दोघांनाही सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता मोठे डोळे करून जेव्हा हा काव्यासमोर येतो तर काव्यासुद्धा आता विचित्र नजरेने आता जेवाकडे बघू लागते आणि जेव्हा आता काव्याला बघताच प्रेमाचे सगळे क्षण आता जेवाच्या डोळ्यासमोर येतात. प्रेमाने आपण आपले प्रेम कसे आता काव्याला सांगितले होते, प्रेमाने कशी काव्याला मिठी मारली होती, तर इकडे नंदिनीला सुद्धा आता पार्थवरचे प्रेम आठवते. आणि मला तुझ्यासोबत लग्न करायला आवडेल असे म्हणत साखरपुड्यामध्ये नंदिनीच्या बोट्यात पार्थने कशी अंगठी घातली होती हे आता पार्थ आणि नंदिनीला आठवत असते. आणि पार्थने आपल्याला कसे गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केले होते हे देखील आता नंदिनीच्या डोळ्यासमोर येते. इकडे जीवाच्या डोळ्यासमोर तर इकडे नंदिनीच्या डोळ्यासमोर सगळ्या ताज्या आठवणी आता जाग्या होत असतात. आणि तेवढ्यात आता पार्थकडे बघत नंदिनी म्हणते की हे सगळं काय चाललंय, आणि बाबा तुम्ही 1 मिनिट थांबा, काव्याचं लग्न पार्थसोबत हे सगळं काय. तर धनंजय म्हणतो की नंदिनी तू इथून गेली आणि त्यानंतर इथे काय घडलं नाही याचा तुला अंदाजसुद्धा नाही आहे. आणि आता लग्नाला आलेले सगळे पाहुणे मंडळी आता नंदिनीकडे आणि जेवाकडे बघतात. काही बायका म्हणतात ही तर पळून गेली होती ना, आणि तेवढ्यात त्या बायका म्हणतात की याच्यासोबत पळून गेली होती की काय. आणि तेवढ्यात आता ते गावकरी म्हणतात की हा तर नवरदेवाचा छोटा भाऊ आहे. ते सगळे ऐकताच आता काव्याला मोठा धक्का बसून वाईट वाटत असते. दौलतराव म्हणतात की भर लग्नातून निघून गेलीस आणि पुन्हा आलीस. तर आजी म्हणते की जायचंच होतं तर पुन्हा आलीच कशाला. ते सगळं ऐकून आता नंदिनी मोठ्याने ओरडत म्हणते की थांबा. सगळेजण आता नंदिनीकडे बघू लागतात. नंदिनी म्हणते मी पळून गेले नव्हते तर मला किडनॅप केलं होतं. तेव्हा आता सगळेजण मोठा धक्का बसून अवाक होऊन आता नंदिनीकडे बघू लागतात. तर नंदिनी म्हणते की खरंच मला किडनॅप केलं होतं. विक्रम म्हणतो कोणी किडनॅप केलं होतं. तर नंदिनी म्हणते की दीपकने, जो आमच्या अनाथाश्रमात होता तो. आणि आपण कसे कपडे बदलायला गेलो त्यावेळेस आता दीपकने आपला रुमालाने चेहरा आता पूर्ण बंद करून आपल्याला कसे किडनॅप केले आणि गाडीत घेऊन कसा जंगलात गेला आणि त्यानंतर जेव्हा कसा तिथे आला आणि आपल्याला कशी जीवाने सोडवली याची सगळी हकीकत नंदिनी आता सगळ्या गावकऱ्यांसमोर ही सगळ्यांना सांगते. आणि दीपक आता आपल्याला कसा मंगळसूत्र घालण्यासाठी पुढे आला आणि पाठीमागून जेव्हा येऊन दीपकला मारत त्याने आपल्याला कसे वाचवले हे नंदिनी आता सगळ्यांना सांगते. नंदिनी म्हणते की फक्त जेव्हा होता म्हणून मी वाचले आणि इकडे आले. तेव्हा ते ऐकताच आता धनंजय हा जेव्हासमोर हात जोडतो. आणि आता शारदा सुद्धा जेव्हाला हात जोडते आणि म्हणते की तुमचे खूप उपकार आहे आमच्यावर, तुम्ही आमच्या लिकेला इथे सुखरूपपणे आणले. आणि तेवढ्यात दौलतराव म्हणतात की पण नंदिनी तो व्हिडिओ तो सगळ्यांसमोर पाठवला गेला त्याचं काय. तर नंदिनी म्हणते मामा तो खोटा व्हिडिओ होता. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना धक्का बसतो. आणि नंदिनी सर्वांकडे बघत म्हणते की तुम्हाला थोडासुद्धा असं वाटलं नाही का तो व्हिडिओ फेक असेल म्हणून. आजी म्हणते की त्यातलं आम्हाला काही कळत नाही. तर नंदिनी म्हणते की पण मी कळते ना तुम्हाला, आणि तुम्हाला थोडासुद्धा माझ्यावरती विश्वास नाही का मी असे काही करेन म्हणून. नंदिनी म्हणते की तुम्ही थोडासुद्धा वेळ का नाही घेतला. तुम्ही जरी तुमच्यावरचा विश्वास डळमळला तरी मी माझ्यावरचा विश्वास नाही डळमळू दिला. आणि एवढं सगळं असताना मी का पळून जाईन आणि का तुम्हाला फसवेन याचा तुम्ही विचार करायला हवा होता असे नंदिनी आता सगळ्यांना सांगत असते. नंदिनी म्हणते की मला किडनॅप केलं होतं आणि कुठल्या परिस्थितीला तोंड देऊन रडत पडत झडत मी इथपर्यंत आले. आणि इथे येऊन पाहते तर काय पार्थचं काव्याशी लग्न हे सगळं काय आहे. आणि त्यानंतर आता नंदिनी म्हणते की तुम्ही असं कसं करू शकता आणि असं कसं वागू शकता. पार्थ तुम्ही एकदा मला म्हणाला होता मम्मी येईपर्यंत माझ्यासाठी थांबशील का. आता काव्य आणि पार्थचे ते सगळे बोलणे आता आठवताच इकडे आता पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी 15 मिनिटं थांबताल का. आणि काव्याचा आणि पार्थचं काहीच नाही हा गैरसमज कसा नंदिनीच्या डोक्यातून आता आपण काढून टाकला हे आता सगळं पार्थला आठवतं.
आणि त्यावेळेस आता नंदिनी म्हणते की मी प्रेमाच्या काठावर उभी होती तरीसुद्धा मी तुमच्यासाठी थांबले आणि आज तुम्हाला माझ्यासाठी थांबावंसं नाही वाटलं का? आणि काव्याकडे बघत आता नंदिनी म्हणते की माझी छोटी बहीण माझी पाठ राखील आज माझ्या जागी उभी आहे. आणि त्यानंतर आता नंदिनी शारदाला म्हणजे तिच्या आईला त्याचा जाब विचारते. तेव्हा शारदा म्हणते की नंदिनी अगं तुला माहिती नाही तू गेल्यानंतर इथे काय घडले? नंदिनी म्हणते की काहीही घडो पण तुमचा तरी माझ्यावरती विश्वास असायला हवा होता आणि तुम्ही सुद्धा थांबायला हवं होतं. धनंजय आता पुढे येत म्हणतो की नंदिनी आमचा पूर्ण तुझ्यावर विश्वास होता पण इथे परिस्थिती जशी तयार झाली होती ना तेव्हा तिथे आमचा सुद्धा नाविलाज झालेला होता. आणि त्यानंतर आता धनंजय सांगू लागतो की नंदिनी तू इथे नव्हती तर लग्नाचा काही विशेष नव्हता पण त्यानंतर गावकरी संतापले आणि घडलेली सगळी हकीकत धनंजय आता नंदिनीला सांगतो. काव्याच्या चेहऱ्यावरती आता काळं फासायला पुढे आलेल्या त्या बायका काठ्या घेऊन आता पुढे आलेले ते गावकरी हे सगळी हकीकत आता धनंजय ही नंदिनीला सांगतो. आणि पार्थ आपल्याला शोधायला निघालेला असताना गावकऱ्यांनी पार्थला कसे थांबवले आणि काठ्या घेऊन कसे तिथेच उभं करायला भाग पाडले हे आता सगळं नंदिनीला धनंजय सांगू लागतो. आणि त्यानंतर गावकऱ्यांनी आता मानिनीच्या डोक्यावरती कसा ग्लास फोडून मारला तेव्हा पार्थला नाविलाजाने माघार घ्यावी लागली हे सगळं आता धनंजय नंदिनीला सांगतो. आणि सावित्रीबाईंनी सांगितलंच होती सोयरीक तर जुळली पण लग्न होणं तर थोडं कठीणच आहे हे आता सगळ्यांना आठवलं. आणि सावित्रीबाईचं बोलणं खरं ठरलं. सोयरीक तर जुळली पण ती जुळली कशी तर अशी जुळली असे धनंजय आता पार्थ आणि काव्याकडे बघत नंदिनीला सांगतो. तेव्हा आता नंदिनीला मोठा धक्का बसतो आणि नंदिनी काव्य आणि पार्थकडे फक्त बघतच राहते. आणि इकडे आता काव्या रडत रडतच आतमधल्या खोलीत जाते आणि गळ्यातला हार काढून टाकत ते दागिने आता उडू लागते. तेवढ्यात मामी तिथे येऊन आता काव्याला म्हणते की काव्या काय चाललंय तुझं हे? तर रडतच काव्या म्हणते बस झालं ना मामी आता आली ना नंदिनी ताई. नंदिनी ताई गायब झाली होती तेव्हा आता सगळं ठीक होतं पण आता हे सगळं काय करणार आहे मी? नंदिनी ताई आली ना आता तुम्ही तिचं लग्न लावून द्या असे आता काव्या ही मामीला बोलते. काव्या म्हणते की आमचं लग्न झालंच नाही असं समजा. आणि तेवढ्यात आता काव्या म्हणते की ताई आली आणि आता ताई आणि पार्थचं लग्न लावून द्या बस असे आता बोलताच मामी आता काव्याच्या गळ्यातील दागिन्याला हात लावते. आणि गळ्यातली मंगळसूत्राला हात लावत आता मामी म्हणते की पण काव्या याचं काय? अगं हा काय तुला खेळखंडोबा वाटलं काय? सगळ्यांच्या साक्षीने देवाच्या साक्षीने तू हे मंगळसूत्र पार्थच्या नावाचं गळ्यात घातलं त्याचं काय? मामी म्हणते की मंगळसूत्र म्हणजे साधा सुद्धा दागिना नाहीये. मामी म्हणते की एकदा का गळ्यात ते मंगळसूत्र घातलं की मग बाईला ते आयुष्यभर काढता येत नाही. आणि लगेच आता काव्या म्हणते की मामी हे मंगळसूत्र तयार केलेलं ना खोटं नातं तयार करू शकत नाही. तर आता मामी म्हणते की हे मंगळसूत्र साधंसुद्धा दागिना नाही आहे काव्या. आणि आता काव्या म्हणते की मंगळसूत्र घालील तर जीवाचं नावाचं घालील आणि आयुष्यभर ते घालून मिरवेन आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते मी घालून राहीन असे काव्या आता सगळ्यांना सांगते. काव्या म्हणते की मला असं वाटतं की हे मंगळसूत्र नाही तर कुणीतरी साप माझ्या गळ्यात लटकावलाय आणि मला त्याचा त्रास होतोय. आणि आता मला नको हे मंगळसूत्र म्हणत काव्या आता पटकन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र उडू लागते. तेवढ्यात आजी ही पुढे येते आणि सनकन काव्याच्या कानाखाली मारते. पळत पळत पाठीमागून शारदा सुद्धा तिथे आलेली असते. आजी म्हणते शारदा समजाव तुझ्या मुलीला. शारदा म्हणते की काव्या तू असं काय बोलतेस? अगं नंदिनी जरी आली तरी तुझं लग्न आता होऊन गेलंय. तेव्हा काव्या म्हणते की आई तू तरी असं बोलू नकोस. काव्या म्हणते तुला माहितीये ना हे लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालंय? मामी म्हणते की अगं काव्या तू होकार दिलायस म्हणून तुझं लग्न पार्थ सोबत करून दिलं. तेवढ्यात पुढे येत काव्या म्हणते की कधी दिला मी होकार? अगं मामी मला तर तुम्ही बोलूच दिलं नाही. आणि तेवढ्यात आता काव्या म्हणते की थांब मी आता बाबांशीच बोलते. आजी आता काव्याला अडवते आणि म्हणते की थांब बाहेर जाऊन काहीही बडबडू नकोस आणि काहीही बोलू नकोस. हे बघ तुझं लग्न झालंय आता. शारदा म्हणते की जरी तुझी ताई परत आली ना तरी सुद्धा तुला हे लग्न नाकारता येणार नाहीये काव्या. तेव्हा आता शारदाकडे बघत मोठ्याने ओरडत काव्या म्हणते की मला पण हे लग्न मान्यच नाहीये. आणि मंगळसूत्राला हात लावत आता शारदा म्हणते की हे बघ काव्या जर तू हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं तर तुझा बाबांचा नाही तर माझा सुद्धा जीव जाईल. तेव्हा आता काव्याला मोठा धक्का बसतो. आणि आता लगेचच इकडे काव्या ही जीवाकडे येते आणि जीवाला म्हणते की हे बघ मी हे लग्न मानतच नाही जीवा. आणि आता लगेचच जीवा आता रागाने काव्याच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावतो आणि म्हणतो की मग तू जर हे लग्न मानत नाही ना तर काढून टाक हे मंगळसूत्र असे म्हणत आता जीवा हा मंगळसूत्र उडू लागतो. तेव्हा आता काव्याला मोठा धक्का बसतो. तर
इकडे आता मानिनी सुद्धा पार्थला समजावते आणि म्हणते की आजपासून काव्या पार्थ देशमुख ही तुझी बायको आहे. तेव्हा आता पार्थच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहत असतात. तर इकडे रागाने जेव्हा आता काव्याला म्हणतो की आजपासून तू माझ्यासाठी मेली, ते ऐकून आता काव्याला मोठा धक्का बसतो. तर आता जेव्हा हा नंदिनीसोबत लग्न करणार आणि पुन्हा आता प्रेमाने दोघं एकत्र कसे येतात जेव्हा आणि काव्या, तर तिकडे पार्थ आणि नंदिनी हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.